तर पहलगाम हल्ल्याचं उत्तर भारत नेमकं कधी देणार याची चर्चा सध्या देशभरात होतीये। गेल्या दशकभरामध्ये देशावर झालेल्या 2 मोठ्या हल्ल्यांची उत्तरं भारतानं थेट पाकिस्तानात घुसून दिली होती। त्यामुळे निष्पाप पर्यटकांच्या हत्येचं उत्तर सुद्धा कायम लक्षात राहणारं असावं अशी सर्वसामान्यांची भावना आहे। पण पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी विलंब का या मुद्द्यावरनं विरोधकांनी सरकारच्या कोंडीचा प्रयत्नही केलाय। हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। अब आतंक के आकाओं की कमर तोड़ कर रहेगी। अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है। पहलगाम हल्ल्याच्या 48 तासांच्या आतच देशाच्या पंतप्रधानांनी ही घोषणा करत आपले इरादे स्पष्ट केले। पण आता हल्ल्याला 13 दिवस उलटूनही पाकिस्तानवर अजूनपर्यंत थेट ॲक्शन का नाही हा सवाल विरोधी पक्षांनी लावून धरत सरकारवरती टीकेचे बाण सोडायला सुरुवात केली आहे। अब राफेल ले आए, नींबू मिर्च बांधकर खड़ी किए हुए हैं। ये किस जो लाए हैं उसका उपयोग कब होगा? कब आतंकवादियों का सफाया होगा? मैं आपको आश्वस्त करना चाहता हूं, प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में जैसा आप चाहते हैं वैसा होकर रहे हैं। कहते ही पाकिस्तान में हमने सर्जिकल स्ट्राइक किए थे, कोई कुछ नहीं हुआ, कहीं नहीं दिखे सर्जिकल स्ट्राइक, किसी को नहीं पता चला। ये बाहर से CWC और अंदर से PWC, बाहर से कांग्रेस वर्किंग कमेटी है और अंदर से देखा जाए तो पाकिस्तान वर्किंग कमेटी है। पाकिस्तानियों से ज्यादा थरथरा आप लोग गए राफेल से। पाकिस्तान परस्ती के चक्कर में आज कितने स्तर पर गिर रही है कांग्रेस पार्टी, इसका प्रमाण बार बार प्रतिदिन दे रही है। We support whatever action the government is going to take. In fact, we urge the government to take very strong, decisive action and to take it fast. याआधी देशावर झालेल्या 2 हल्ल्यांनंतर भारतानं क्विक रिस्पॉन्स देत दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलेलं। त्यामुळे पहलगामच्या हल्ल्याला उत्तर कधी याच्या प्रतीक्षेत देशभरातली जनता सुद्धा आहे। 2016 साली उरीतल्या सैन्याच्या तळावर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी 18 सप्टेंबरला हल्ला केला। या हल्ल्यात भारतीय सेनेचे 18 जवान शहीद झाले। भारताच्या सेनेनं 11 दिवसांनी या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं। 29 सप्टेंबर 2016ला देशानं सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं। तर 2019 साली 14 फेब्रुवारीला पुलवामामध्ये भारतीय सैन्याची बस दहशतवाद्यांनी उडवली, ज्यात 40 जवान शहीद झाले। 14 फेब्रुवारीच्या हल्ल्याचं उत्तर भारतानं 12व्या दिवशी म्हणजे 26 फेब्रुवारीला बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करून दिलं होतं। त्यामुळे पाकिस्तानच्या पायाखालची जमीनच सरकलेली। भारतीय हवाई दलानं पाकिस्तानला दिवसा तारे दाखवले। त्यामुळे आता पहलगाम हल्ल्याच्या उत्तराची जनता वाट पाहते। याच लोकभावनेला देशाच्या संरक्षण मंत्र्यांनीही साथ घातल्याचं दिसलं। आप सभी हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को अच्छी तरह जानते हैं। उनकी कार्यशैली से भी अच्छी तरह परिचित हैं, उनकी दृढ़ता से भी अच्छी तरह परिचित हैं। जोखिम उठाने का भाव किस तरीके से उन्होंने सीखा है अपने जिंदगी में, उससे भी आप अच्छी तरह समझते हैं। मैं आपको आश्वस्त करना चाहता हूं, प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में जैसा आप चाहते हैं वैसा होकर रहे हैं। 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात बैठकांचा सपाटा सुरू झाला। पंतप्रधानांनी कठोर कारवाईचा इशारा दिल्यावर देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, 3ही सैन्य दलांचे प्रमुख, सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, संरक्षण मंत्री, गृहमंत्री यांच्यासोबत मोदींनी बैठका घेतल्या। या बैठकांच्या नंतर देशाच्या सैन्याला कारवाईसाठी फ्री हँड दिला गेला। आर्थिक आणि वॉटर स्ट्राईक करत भारतानं पाकिस्तानची कोंडी सुद्धा केली। तर देशाच्या गृहमंत्र्यांनी सुद्धा आक्रमक पवित्रा घेतला। ये लड़ाई का अंत नहीं है, एक मकाम है
हर व्यक्ति को चुन चुन कर जवाब भी मिलेगा, जवाब भी लिया जाएगा। देशाच्या शत्रूंवर अटॅकची वेळ, काळ आणि ठिकाण सैन्य ठरवेल हे स्पष्ट झालं. पण या घोषणेनंतर अजूनपर्यंत धडा का शिकवला जात नाही असं म्हणत विरोधकांनी टीकेच्या तोफांचं तोंड सरकारच्या दिशेनं वळवलंय. हे फक्त भाजपच्या विरोधकांना चुनचुन कर मारण्याचा प्रयत्न करतात, तेही आता शक्य नाही. 12 दिवस झाले तरी हे बदला घेत आहेत आणि आत्ता युद्ध सराव करतायत. आत्ता युद्ध सराव करतायत. युद्ध का सराव कर रहे, इसे बदला बोलते हैं. पहलगामच्या हल्ल्यात 26 निष्पापांचा बळी गेलाय. या हल्ल्याचं उत्तर आजवरचं सर्वात मोठं उत्तर असेल हे भारतानं स्पष्ट केलंय. तणावाच्या पार्श्वभूमीवर सध्या भारत पाकिस्तानमध्ये शाब्दिक आणि राजकीय वॉर रंगलाय. आजवरच्या कारवायांमधनं भारतानं पाकिस्तानचे दात नेहमीच घशात घातले. त्यामुळे आता देशवासीय वाट पाहतायत पुढच्या स्ट्राईकची, पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचं कंबरड मोडण्याची. त्याची भारतीय सैन्य ज्या पद्धतीनं तयारी करते त्यावरून नक्कीच काहीतरी मोठं होणार आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.